नाही निघत काय दिसलेलं आपल्याला वाघ वाघ ते तिकडे वाघ होता तिकडे. वाघ दिसला आम्ही गेलो नाही बरा खायला गेलो मामाला यो आहे कंचा झाड अर्जुन अर्जुनाचा नाही योगा नाही लय लांब आहे गव्हर्नमेंट कडून आलेली स्कीम आहे त्याची 15 झाडं 8 झाडं होती 8 लाव. काय नाही हे आमची मुलगी आहे मेहुण्यांची मुलगी आहे आमच्या मी हा श्रुती ठाकूर या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आता किचन मधून ब्लॉग स्टार्ट करते. रात्रीचे वाजले 11:30 कारण आम्ही गेलतो आज चिंद्रांना माझ्या आत्याच्या घरी. तर मी तिथं स्टार्ट नव्हता केला ब्लॉग, फक्त व्हिडिओ काढलेले कारण विचारला होता ब्लॉग मी बनवेल तर तो बघा. नंतर मी काय बनवते त्या तुम्हाला दाखवेन. माझा मामा आणि यो माझा दादा आहे त्या वहिनी. तर मी आता आत्याच्या घरी आलेलो आहे. ब्लॉग आता स्टार्ट करते. आता आम्ही चालून शेतावर त्या तुम्हाला दाखवते सगळं. काय बोलता बायको काय नाही बायको सासरवाडीला गेली. कव्वा बघा सासरवाडीला जवळ दिले सासरवाडीचं काय देवघर आहे यो. काय बोलता काय बोलणार आता चला शेतावर. शेतात काय जातं आमचं काय वय शेतात जायचं आता हो आता पोरांकडे निंगुत्ता बोलत होत. हो पण ते काय शेतात जायचं काय नाही. आता ते पावसाने जरा वाटूला गेला पाऊस पडला तर शेती खराब झाली आणि ते कुठे चांगलं होतं थोडंसं ते पण उंदराय खाली ते मूग वगैरे एवढे भारी आले होते ना पण ते उंदराने त्याचा वाटूला करून टाकला. आता आम्ही शेतकरी गरीब माझं काय करणार. जाता आम्ही अजून आमच्या शेतावर आत्याने शेत लावलाय बघा किती. बिल्डिंग बांधायचे एक हिस्सा भेटेल म्हणा अर्धा देशीव ना. हा नक्की का बघा सबूत आहे ब्लॉग मध्ये. कवा बांधताना काय काय लावलाय तूर लावली काय तूर वाल मुंडराई खाल्लं ना सगळं हा मामा आहे. खरंच खाल्लं. मला वाटलं मस्ती करता नवरे सर. यो काय आहे काय यो ती मिरची यो मिरची सगळे मिरचीच लावली ही मिरची ती वांग्याची फुलं वांग्याची फुलं काया फोटो काढ वांग्याच्या फुलाचा तो बघ खाली ई हा या काय आहे? वांगी पण वांगी त्याचा फोटो पाणी घेऊन शेण ही तांबाटी वाली हिरवी हिरवी. अजून काय बोलता काय बोलू काय बोलता अर्धा हिस्सा द्यायचा नक्की का नक्की देशीव ना किती देशीव अर्धा ऐसा अर्धा एक ठेव म्हणजे सोला फॅटी वाव असं thumbnail टाकील. परत कर हाय कर. माझी आत्या एकुलते एकच 3 भावांचे 1 बहिणीस नाही लाजते काही लाजते. आम्ही आलो तू घरा जेवून खाऊन पिऊन आलो डायरेक्ट इथं. आता येते मामा बोलायला हा मामा येते आता. काय वालाचे शिंगा या वालाच्या शिंगात बाटली का हा त्या कुठल्या पोपटी बनवायला जायचं का पुण्यात काय पाला पा म्हणते पाला मस्त ती लावली परशी कामीवर जागा घेतलेली बघा मग आता बांधकामाला द्यायचं बांधकामाला द्यायचे पण मग पुन्हा आता काय देवाची बांधकामाला आता काय म्हणजे कौशी होते त्या बांधकामाचा. मग आता कोण येईल बिल्डर कोणाला पसंत पडेल ते घेते पसंत कशी बरं कित आवडीत जागा आहे का आला मामा काय हे काय आलं भाऊ द्या चांबाठी आवरी उच असतात जरा याच्यापेक्षा उंच होती भाऊ संतान नाही बरोबर काय बोलता हे आमची जागा आहे. आमचे मेहुणे आहेत बामण नोंगरीचे विश्वास बापू ठाकूर यांनी ही जागा घेतलेली आहे. आमच्या गावातून खरेदी करून घेतलेली आहे. 16 गुंठ जागा आहे त्यांची. मग ती ओसा ठेवण्यापेक्षा त्यांची बहीण आहे ती बघा ती बहीण हा मग तिने सांगितलं तू लावत ओसा ठेवून गवत वगैरे होतं जमीन खराब होतो की ना. मग ती काय मेहनत करतो तिच्यामुळे मला पण यावं लागतं. तिच्या एकट्याला कसं वाटू आपण शेवटी
बरोबर ना. मग मला काय करायचं असतं, कीर्तन वगैरे आमचे प्रवचन असतं, हरिपाठ असतो, मग त्याला सोडून मग ते इकडे यावं लागतं मग तिच्या पाठीकडे एकटीला. आणि मग तिने म्हणजे स्वतः खाण्यासाठी घरी त्याच्यामध्ये खत न वापरत ती कुठलं केमिकलचं ना, ते स्वतःच आपला हे करतो. हे बघा, ही मिरची लावली आहे तिने, ही मिरची लावली आहे, ही वांगी लावलेली आहे, इकडे तांबटी आहेत, बघा ना, इकडे दुधी लावली होती. आणि इकडे हे सगळं शेतामध्ये तिने हे काय वाळ पेरले आहेत, पावटा बोलतो ना आपण, ते वाळ पावटा. आणि तिकडे आणि तिकडे ते तिल आहेत, तिल. पण ते पाऊस पडला, त्या पावसामुळे ते तिल थोडे खराब झाले. आणि इकडे इकडे या, इकडे या, काय या? चुलीवरचं जेवण आहे का? गॅस तर वापरत नाही ती, चुली. बघा, फाटी, ती लाकडं सरपण त्याला बोलतो आपण, आमच्याकडे फाटी बोलतात. हे सरपण ती स्वतः ते करतो आणि ते स्वतः चुलीवर भाकरी जेवण सगळं चुलीवर बनवत होते. आणि इकडे बघा, हे सगळं हे दिसून तुम्हाला हे आहे ना सगळं, काय हे ह्याच्यामध्ये मूग होता, मूग, सगळं मूग आहे ना, हे सगळं उंदीर, आपण उंदीर असतात ना, उंदीर, त्या उंदराने सगळं मूग खाऊन टाकलं. काय या? हे याच्यामध्ये मूग होते, मूग होते, हे सगळं मूग. हे बघा, आणि हे चणे हरभरे होता, हरभरे, हे हरभरे, चणे नाही बोलत त्याला, काय ते हरभरे असं आहे का? चणे. हे पोपटाने खाऊन टाकले, हे पोपटाने? पोपटाने खाले. आणि हे बघा, ही सगळी ओसाड जागा दिसतो ना, हा. हे मूग होते, मूग येतात का? मूग भरपूर मग मूग भात आले नसतं? होते. भरपूर मूग आले होते, पण ते काय केले, उंदराने खाऊन टाकले, उंदराने. त्याच्यामुळे त्याला नुकसान झालं आमचं. ते काय करणार त्याला, नुकसान पावसाच्या मुलं, उंदरांच्या मुलं. उंदरांच्या मुलं. हे सगळं दिसतं ना, हे काय सगळं मूग होत आहे. आवरा एकटीने गेला? उंदराने खाल्ला हे सगळं, एकटी करतो सगळं. आवरी मेहनत. मी फक्त ट्रॅक्टर लावून देतो, भाड्याचे ट्रॅक्टर घ्यायचा, आणि मग ते एकदा उखडली जमीन तर मग ते टाकला का मग पुन्हा काय गरज नाही इकडे यायची, असं. आणि हे बघा, हे आयुर्वेदिक आपल्या घरचंच औषध आहे. काय या? ही राखाड आहे, तिला आपण सरपण असतो ना चुलीवरचा, आपण ते राखाडे निघतो ना, त्याचं ते हे टाकलेलं असतं. त्याच्यामुळे मग कीटक बिटक जे येत नाही जास्त. इकडे आंबे लावलेत, हा ते आंबा, हापूस आंबे लावले त्यांनी. अशी आंबा नाही आलं तेव्हा? आंबे लहान आहेत, नाही द्यापते, आताच लावलेत. असं कंपाऊंड होता, पण अतिशय पावसाची वृष्टी झाली, जास्त पाऊस पडल्यामुळे हे कंपाऊंड सुद्धा ते तुटून इकडे आलं आमच्या शेतामध्ये. थोडासा आम्हाला त्रास झाला, म्हणजे काय करणार त्याला आता. खालेत बोड्ड. भरले असते नको 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 तू कला भरले असते खातांची पक्षी खाता भरलेलं नाही ना. भरले ते खाल्लं. त्याच्या फुल्या कत्ती शेंगा ती आया पण बोड्ड, कत्ती बोड्ड जारा तरी कत्ती लावलेलीस. अरे सगळी लावली होती मग ती खाली. आहे चांगला कोण भरलं सगळा आहे, भात फक्त लावायचा घालता. सगळा लावलाय. हा आंब दुसरी आंबा आला नाही ना अजून. झाडे आहेत, याची करंजाची कर्जाची झाडं आहेत, आंब्याची झाडं आहेत, याची फुलांची झाडं आहेत. सगळा लावलाय. शेंगा पट्टन बोड्ड होण्याच बिच्चा भरलन उपट. आम्ही सगळं उपटून नेतून घरात पोपटा बिपटा सगळे खातात, उंदरा बिंद्रा सगळा. हा हे चणे आहेत ना, हे बघ, हे चणे आहेत ना, हा. हे चणे पोपट खातात. आणि हे तीळ आहेत ना, तीळ पण पोपट खातात. खूप मेहनत घ्यावं मग उंदीर काय खात? हा, उंदीर काय खात? उंदीर हे हे बघ हे बघ मुगाच्या शेंगा खाल्ल्या उंदरांनी. काय मुगाच्या शेंगा तेच खाल्लं, तिलगुळ आहे. येतील गुलाब. हा, ते पण पांढरे आणतो आणि त्याची हे करतो ना, तिलगुळ करतो ना, हे खरा तिलगुळ. याचं नाव तिल आहे आणि ती हावरी आहे. पण लोकांना आता कसं आहे, हे ओरिजिनल आहे, हे लोकांना आवडत नाही. बिना केमिकलचं. हे बिना केमिकलचं आहे. याचं काळ आता सध्या कोवळे आहे, हे पिकले नाही अद्याप. पिकले का मग काळे होतात. असं आहे का? असं असते. पहिल्यांदा बघलाय मी या सगळा. असं आहे. मग त्याच्यासाठी शेतीत जावं लागतो, खेड्यामध्ये जावं लागतो, शहरामध्ये काय नसतो. पिकल्या का अशा खुर्त याचं वाळवतन का? हे बघा, हे असा असतो पहिला बरं कोवळा असा, हे असा असतो. मग हे पिकल्यानंतर मग असा होतो. याच्यातून वाळ तयार होते बघा. याच्यातून हे वाळ हे बघा, हे असं फोडले काय बघा, असे होतात. पायदळ पण आहे. मटकीचा मटकी काय? पडलं हा
स्टील पण चांगलं वाटतं. गव्हर्नमेंट कडून आलेली स्कीम आहे त्याची 15 झाडं 18 झाडं होती 18 त्यातून ही 4-5 झाडं राहिल्यात आणि ही 3 झाडं राहिल्यात आणि ही देवाने दिलेली झाडं बघा. कोणी देवाने ही देवाने दिलेली नैसर्गिक झाडं ही बघा आपोआप आलेली झाडं आहेत आपाप. आपोआप. आणि याची मेहनत करून ही बिना मेहनतीची आहेत. हे कुठल्या प्रकारे केला आणि त्रास काय नाही केला आम्ही. याला खत दिला म्हणजे खत म्हणजे आपला हे गौरी दिली घरची आपली. त्याला मेहनत करतो आम्ही पाणी देतो दररोज 2-2 टाइम पाणी वापरतो. जो आहे कंचा झाड अर्जुन अर्जुनाचा नाही योगाने लय लांब आहे आणि हा जांभळे झाड आहे खूप मोठी मोठी जांभळे आहेत. काही नाही दिसत नाही आता आली नाही निघत. काय दिसलेलं आपल्याला वाघ वाघ ते तिकडे वाघ होता तिकडे. वाघ दिसला आम्ही गेलो नाही बरा खायला गेला मामाला. हे बघा हे खूप मोठी मोठी जांभळं आहेत. म्हणजे एकदा जांभळं आली की गावातली पोरं खूप येतात. इथे आमची कॉलनी ते कॉलनीतले लोक पण येतात. नाही आता मी म्हणजे लांब येऊ शकत नाही यावं. नाही हे लहान आहे ना अद्याप. का ही झाडं लहान आहेत अद्याप. मग येतील याच्यात 1-2 वर्ष जातील. हे याला डवचण बोलतो दौचन अरे तुटला हा बरोबर. याचं हे जे आहे ना परतान परतान हे बघा हे डवचण आहे. हे बघा हे असं आहे. हे खूप गुणकारी आहे. हे औषधी वनस्पती आहे. शरीरासाठी चांगलं आहे. शरीरासाठी चांगलं असतं. हे याचं पोट दुखत नाही डोक्यात याची ताकद येतो माणसाला एनर्जी वाढतो याच्यामध्ये. खूप आयुर्वेदिक आहे पण हे आता वापरत नाही लोक. हा त्याचं केमिकलचंही पाहिजे हे. मी पण पहिल्यांदाच बघलाय ना. मी पहिल्यांदाच खाल्लाय. मग चांगलं एकदम. बघा हे झाड बघा हे फुकट आहे ना. लोकांना फुकट आवडत नाही पैशाने आवडतो. फुकटवाले काय स्वस्त असेल असं आहे मग ते त्यांना ते चांगलं आवडतो. हे आमची मुलगी आहे मेहुण्यांची मुलगी आहे आमच्या. मी हा असं आहे का? ही आमची मेहुण्यांची मुलगी आहे. तिला खूप आवड आहे फोटो काढायची. या आता त्या आम्ही आता म्हातारी माणसं असले म्हणा आम्हाला काही त्याची हाऊस नाही पण तिची म्हणणं काय तिचं म्हणणं काय माझ्या मनासाठी माझ्या प्रेमासाठी तुम्ही फोटो काढा. त्या तिचे आई वडील आहेत तिच्या आई वडिलांच्या सोबत काय वाटतं तुम्हाला एकट्या नको आणि आमच्या आई वडिलांना घ्या तुम्ही फोटो काढा एखादं. कारण का तिचं शेत आहे नाही हो शेवटी. हा माझा शेत आहे माझा शेत आहे ना. माझं शेत आहे. अरे. माझे नाव केलं गायची शेत. शेत म्हणजे काय प्रॉपर्टी ना असं काय बोलतो. हा 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 मग माझं नाव हा. भावासला काही नाही द्यायचं काही. भावासला काही नाही द्यायचं. वाटाण्याच्या शेंगात आणि हे सगळा लावल्या आत्याने मेहनत लय घेतले. कसला याचं आहे काय आहे? काय कोरफड गुन्हा रुई 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 हा रुई रुई सफेद रुई पांढरे पांढरे पांढरी पांढरी ही पांढरी ही गणपतीला खूप प्रिय असतो. गणपती बाप्पाला गणपती मारुतीला यो मंदार त्याला बोलतात. मंदार त्या तो झाड मंदार खाली गणपती असतो. गणपतीचा वास्तव असतो गणपती बाप्पाचा. हा आणि दुसरं ते रुई असतो रुई बोलतो आपण ते हनुमंताला प्रिय असतो. त्याचे पानांची माल हनुमंताला घालायची असतो आणि ह्याचं हे गणपतीला. काय झाला आता टेन्शन आली. आणि यो याचा काय चला गाईच घरा चला लाजते. इथंच बाजूला झाली एक बिल्डिंग. आम्हाला पण बांधकामाला देवाची जागा बिल्डरला कोणतरी भेटलाय झालंय बांधकाम चालू झाला आता. तर चला पुढचं लोक काही बांधकामाला पण दिली आता आमची पण देवाची होती. त्या दिवशी आले तर पप्पा बिल्डरला घेऊन. A few moments later. तर मी बनवते भेल हळदचे. काहीच मी कुरकोड्यांची भेल बनवणार आहे. बघू कशी लागते. एकदा बनवलेली ट्राय केली ती म्हणजे मस्त लागत होती. तर यात लिंबू पण टाकायचं आहे. यो आहे पिझ्झा सॉस माहीत नाही टाकताना का नाही पुढे एकदा ट्राय करेन. चांगला लागलं तर लागलं बघू आपण. असंच नवीन ट्राय करायचा. ही शेजवान चटणी टाकतो आपण पण मी गावा टाकली नाही पण टाकू पुन्हाच मला टाकायचं घ्यायचं. थांबा पैसा दाखवू दिसते मी. चाट मसाला थोडासा टाकायचा चाट मसाला चांगला नाही लागला मग रेस्ट होईल. लिंबू अर्धा टाकायचा. सबस्क्राईब करा लवकर आपले 240 सबस्क्राईब झालेले आहेत. तुमचा सपोर्ट खूप चांगला भेटते गाईच. असं सपोर्ट करत राहा. असंच आपलं करत राहा. 300 करा लगेच 500 करा 1000 करा. असंच मी ब्लॉग टाकत राहीन गाईच. मसाला टाकतो मी आपण सगळं. 240 सबस्क्राईब झालेले आहेत. तुमचा सपोर्ट खूप चांगला भेटते गाईच. असंच सपोर्ट करत राहा. 300 करा लगेच 500 करा 1000 करा. असंच मी ब्लॉग टाकत राहीन गाईच. मसाला टाकतो मी.
शी हालत नाही मी टाकतात आपण टाकतो त्याच मला दिसते बघा तसं झालं पण कमी कमी लोक कमी करत नाही चांगला लागला थोडं टाक हे झाली लागेल तसं टाक माहिती का तुम्ही मला झाली पाहिजे झाली मी सुद्धा बघा लाईक टाक बोला ते कमरा टाक Subscribe to my channel. काय माहित काहीतरी बघूया एकदा ट्राय केलता मी नीट ट्राय एक नंबर ट्राय करा ट्राय करा तुम्हाला पण ब्लॉगसाठी नेऊन जाईल एकदा ट्राय करा रसना पावडर रसाचं नाही एक वाला पाकिट पहिले त्या पिवाचं आता थंडाच आलेला आहे आता थंडा गाई दारू पित असेल ना त्यासाठी चाकणं भारी Thanks for watching.